राज्यातील सर्व 6 प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारीवरून अंतर्गत खदखद सुरू आहे। अनेक इच्छुक उमेदवारांची उमेदवारी नाकारली गेलेली आहे। उमेदवारी नाकारण्यात आल्याने इच्छुकांचा बंडखोरीचा इशाराही पाहायला मिळतोय। त्यामुळे राज्यात पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागणार आहे। आधीच राज्यातील राजकारणाची खिचडी झाल्याचं बोललं जातं, कारण 2 पक्ष फुटलेले आहेत। जे 2019च्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये 2 पक्ष होते, एक होता शिवसेना आणि दुसरा राष्ट्रवादी। आता त्याचे 2 पक्ष झाल्याचं पाहायला मिळते। जरी मूळ शिवसेना हे नाव आणि पक्ष चिन्ह एकनाथ शिंदेंकडे गेलं असलं तरी देखील ठाकरेंची शिवसेना सुद्धा आहे, तर दुसरीकडे एनसीपी सुद्धा आहे। एनसीपीचं नाव आणि चिन्ह अजित पवारांकडे गेलं असलं तरी देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा सुद्धा उदय झाल्याचं पाहायला मिळते। आणि त्या पार्श्वभूमीवर आता जेव्हा उमेदवारी नाकारलेली आहे, महायुतीमधील काही उमेदवारांना उमेदवारी जाहीर झाली होती, ती नाकारण्यात आली। त्याचबरोबर जे विद्यमान खासदार आहेत त्यांना उमेदवारी नाकारल्यानं त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता 6 प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारीवरून जे इच्छुक होते उमेदवारीसाठी त्यांच्यामध्ये खदखद पाहायला मिळते आणि या इच्छुकांकडून बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे पुढे राजकारणामध्ये आणखी काही भूकंप होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।